प्रशासनाने जे 5-6 वर्ष जो नगरसेवक असतानाचा त्या कालावधीमध्ये यांनी जी कामं केली आहेत ती कशी धातुरमातुर केली आणि यांच्या मनमानीने केली याच्यातलं एक उदाहरण आहे. या महानगरपालिकेत ज्यावेळेस संजीवनी नाईक साहेब हे स्वतः महापौर होते त्यानंतर ही प्रथा परिवहन समितीचे जे सभापती असतात त्यांचे कॅबिनेट असते त्यांचे सदस्य असतात त्यांना बसण्यासाठी नागरिकांच्या समस्या जाणून घेते. निश्चित या 6 वर्षाच्या काळामध्ये प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने त्यांना मनमानी त्यांना वाटेल तशी कॅबिन त्यांना वाटेल त्या ठिकाणी हे केलेलं आहे. तर ही कॅबिन असणे गरजेचे आहे. तब्बल 2 महिने झालेले आहेत, पालिका निवडणुका झालेल्या आहेत, कालच फॉर्म भरत आलेला आहे. पालिकेची जबाबदारी होती की नव्हती की केबिन अरेंज करणे कुठेही असो पालिकेची जबाबदारी निश्चितपणे आहे. आम्ही याच्यात प्रशासनाची चुकी आहे. प्रशासनाने या गोष्टीवरती जेव्हा इलेक्शन लागले तेव्हाच या सगळ्या गोष्टीचं नियोजन करायला हवं होतं. सर्व समित्या असतात. तुमची भूमिका काय असेल, कसं काय करणार, कोणाकडे मागणी करणार? त्या प्रशासनाकडेच मागणी करणार. आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. वरिष्ठांना आमचे जे आहेत त्यांना पण या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी कॅबिन असणं गरजेचं यासाठी आहे की आम्हाला काय कंटिन्यू आमचे ऑफिसेस बनवायचे नाही. जे नागरिक येतील किंवा जे 12 सदस्य आहेत किंवा आमचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या परिवहनविषयी ज्या ज्या पत्रव्यवहार असेल किंवा काही असेल ते कसे करतात त्यासाठी प्रत्येक वेळेला ते डेपोपर्यंत किंवा आपल्या इकडच्या इमारतीपर्यंत येऊ शकतात. त्यासाठी या ठिकाणी कॅबिन असणे गरजेचं आहे. प्रशासनाला साहेबांनी तशा सूचना दिल्या आणि निश्चितच हलगर्जीपणा निष्काळजीपणा प्रशासनाचा आहे आणि यापुढे प्रशासनानं ही मागे आम्ही सांगितलेलं आहे. माझं म्हणणं आहे की प्रशासनानं वेळेतच या सर्व गोष्टी दुरुस्त कराव्यात अशी जनतेच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो. केबिन इथेच हवी का पालिकेमध्ये कुठेही जाईल? केबिन पालिकेतच असते. आतापर्यंत जर तुम्ही बघितलं की तो त्यांचा अधिकार आहे ना, परिवहन समितीचा अधिकार आहे. त्यांना काम करताना किंवा एखादा काय पटकन निर्णय घ्यायचा असेल तर आयुक्तांना भेटणं, जनरल मॅनेजरना भेटणं किंवा जनरल मॅनेजर पण इथे आलं तर त्यांना बसते बसतात इथे. तर मग परिवहनला नको आणि इथे जे परिवहनचे सदस्य त्यांना नको. हा त्यांचा अधिकार आहे, घटनेने दिलेला अधिकार आहे. आता मिळालाच पाहिजे असं ठाम मत आमचं.